जय शिवराय मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये स्वप्नपूर्तीमध्ये बसून व्हिडिओ बनवत आहे मी. आणि हा व्हिडिओ माझ्या सगळ्या मित्रांसाठी, आपल्या फॉलोअर्ससाठी, कारण त्यांच्या खूप कमेंट आणि मला मेसेज येत आहेत की दादा कंटेंट मॉनिटायझेशन कसं काय मिळेल म्हणून. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कंटेंट मॉनिटायझेशन आणि फेसबुक इन्कम हे आपल्याला कसं काय मिळू शकतं. तर मित्रांनो, आपल्याला फेसबुक मार्फत एक चांगलं इन्कम चालू होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कंटेंट मॉनिटायझेशन मिळणे खूप गरजेचं आहे. आता ते कसं मिळेल ते आपण समोर बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला याचा फायदा होईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला पण कंटेंट मॉनिटायझेशन मिळू शकते. तर चला बघूया काय काय. तर आता फेसबुकवरती कंटेंट मॉनिटायझेशन असल्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी तर रोज आपल्याला रील्स, फोटो, स्टोरी हे करणे गरजेचं आहे. रोज त्या टाकाव्याच लागणार आहे आपल्याला. दुसरं असं की किमान एका दिवसाला 10-12 स्टोरी, 10-12 फोटोज, 10-12 2-4 तरी रील आपल्याला टाकावं लागणार आहे. पण त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक योग्य विषय निवडणे खूप महत्त्वाचे आहे. एक योग्य विषय घेऊनच आपण त्या विषयावर 10-12 पोस्ट कराव्यात, 10-12 स्टोरी टाकाव्यात. योग्य विषय घेऊनच पोस्ट करत असताना त्याला योग्य हॅशटॅग, टॅग हे लावणे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जी पोस्ट करत आहेत ती पोस्ट आपली शेअर व्हायला पाहिजे. शेअर म्हणजे आपल्याकडे काय मोठाले चांगले ग्रुप असायला हवेत त्या ग्रुपवर, आणि ते ग्रुप ॲक्टिव्ह असायला हवेत. आणि ते ग्रुप ॲक्टिव्ह असून आपल्या पोस्ट अप्रूव्ह करायला पाहिजे. जर ते ग्रुप आपल्या पोस्ट अप्रूव्ह करत नसतील तर आपण ते ग्रुप लेफ्ट होऊन दुसरे नवीन ग्रुपला जॉईन व्हावे. त्यानंतरची स्टेप अशी की आपण जे व्हिडिओ, फोटो, पोस्ट जे काही करत आहोत ते चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजे. म्हणजे त्याची जे क्वालिटी आहे ती चांगली क्वालिटी असायला पाहिजे. त्यानंतरची स्टेप म्हणजे अशी की आपण जे पोस्ट करत आहोत, रील्स, फोटो, ज्या काही पोस्ट करत आहोत त्याला ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्सला तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या कमेंटला तुम्ही रिप्लाय करायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या पोस्टची एंगेजमेंट वाढेल, रीच वाढतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर आपले फॉलोअर्स कशामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना काय आवडतं, असेच कंटेंट तुम्ही बनवायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही स्टेप फॉलो करा, तुम्हाला पण नक्की कंटेंट मॉनिटायझेशन मिळेल. आणि कंटेंट मॉनिटायझेशन इन्व्हाइट ओनली असल्यामुळे कोणी कितीही सांगितले, आता आजकाल फेसबुकवरती, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ येतात की आमच्याशी संपर्क करा, आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमचं मॉनिटायझेशन करून देऊ. तर असं होत नाही मित्रांनो. इन्व्हाइट ओनली असल्यामुळे ते आपल्या कामावरतीच आपल्याला आपोआप मिळून जातं. त्याच्यासाठी प्रयत्न करत राहावं लागेल. आणि कुठलीही सेटिंग किंवा पैशांनी आपण ते विकत घेऊ शकत नाही. त्यानंतर विषय असा येतो की आपण फेसबुकवरती काम करताना आपल्याला जाणवतं, आपण जेव्हा काम करायला लागतो तर आपल्याला असं वाटतं की कोण काय म्हणेल. तर कोण काय म्हणेल याचा विचार
करत बसलो तर जगायचं सोडून द्यावं लागेल आपल्याला. त्यामुळे स्वार्थी बना आणि बिंदात जगा आणि प्रयत्न करत राहा सगळ्यांना. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत, मला विचारा, मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करील. तर माझी तर इच्छा आहे माझ्या मित्रांनी सगळ्यांनी यामध्ये काम करावं आणि सगळ्यांचं इन्कम सुरू व्हावं. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. बाकी तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती फेसबुकची मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीलच. जर आपला व्हिडिओ आवडला किंवा अजून काही माहिती असल्यास तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये पण सांगू शकता. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि लाईक करत चला. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.